नमस्कार. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या राज्य शासनाच्या राशनच्या ऐवजी दिला जाणारं अनुदान जे होतं ते खात्यामध्ये वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे. राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राशनच्या ऐवजी अनुदान दिलं जात आहे व लाभार्थी प्रतिमाहा ₹170 डीबीटीच्या माध्यमातून अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये क्रेडिट केलं जात आहे व यांच्यामध्ये जवळपास 23,65,00,000 पेक्षा जास्त शेतकरी पात्र आहेत व शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं. परंतु यापूर्वी सुद्धा आपण वेगवेगळं अपडेट घेतलेलं होतं की निधी वितरित करण्यासाठी GR निर्गमित करण्यात आलेले होते. परंतु जोपर्यंत हे शेतकरी अनुदान खात्यात येत नाही तोपर्यंत ही खरं नाही, अशा प्रकारच्या कमेंट्स मला येत होत्या. परंतु आता बघितलं होतं मागील व्हिडिओमध्ये योजनेच्या अंतर्गत अनुदानाचं वितरण झालेलं नव्हतं. मार्च महिन्यामध्येच, मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्येच या अनुदानाचं वितरण केलं जाईल, अशा प्रकारची माहिती सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात येत होती. परंतु अद्यापही अनुदानाचे वितरण न झाल्यामुळे अनुदान वितरित होणार का, हा प्रश्न देखील निर्माण झालेला होता. अखेर मार्च एंड पूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये अनुदानाची रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. परंतु आता अंशतः तरी रक्कम ही खात्यांमध्ये जमा यायला सुरुवात झालेली आहे. तर अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये सुद्धा ही रक्कम क्रेडिट केली जाऊ शकते व रक्कम क्रेडिट झालेली आहे. खात्यांमध्ये चेक कशी करायची, तर थोडक्यामध्ये आपण बघणार आहोत की यांच्यासाठी तुम्हाला PMM च्या वेबसाईटवरती यायचं आहे. तर PFMA या संकेतस्थळावरती तुम्ही आल्यानंतर व्हिडिओ डायरेक्टली डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये टाकेल, तुम्ही त्यावर टच करून तुम्ही बघू शकता व लिंक क्लिक केल्यानंतर तुम्हाला माहिती विचारली जाणार आहे की तुमच्या बँकेचं नाव काय आहे. बँकेचं नाव सिलेक्ट करायचं व अकाउंट नंबर टाकायचा आहे. अकाउंट नंबर टाकल्यानंतर खाली दिलं अकाउंट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे व मागवायचा आहे की तुम्ही मोबाईल नंबर लिंक असेल किंवा बँक खात्यांवर आधार नंबर, मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाणार आहे. तो OTP तुम्हाला तिथे टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्ही सबमिट केलं जाणार. खात्यांवरती, अकाउंटवरती जर ट्रान्झॅक्शन झालेली असेल तर ट्रान्झॅक्शनच्या त्या ठिकाणी दाखवलं जाणार आहे की यांच्यामध्ये ट्रान्झॅक्शन 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या डीबीटीच्या अनुदानाचं वितरण, जी रक्कम जाणारी योजना आहे त्या या योजनेच्या अंतर्गत गेलेल्या वितरणाच्या स्टेटस तुम्ही या ठिकाणी पाहू शकणार. धन्यवाद.